सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये सौ गंगूताई रघुनाथ देसाई यांनी लिहिलेली आठवण, याचा भाग पहिला. दुडीवर दुडी. गुरुवर्य अप्पांचं म्हणजेच स्वामी स्वरूपानंद यांचं वास्तव्य च्या पावस इथल्या घरात बरेच वर्ष झालं. देसाई कुटुंबातील आम्ही सर्व, एवढंच काय, घरातील नोकर चाकरसुद्धा त्यांना अप्पा ह्या नावानंच संबोधित असो. मामंजींचं अप्पांवर फार प्रेम आणि निष्ठा होती. पुढे पुढे आमची सर्वांचीच त्यांच्यावर निष्ठा बसली. अप्पांनी आम्हा देसाई कुटुंबियांवर निरलस असं प्रेम केलं. माझ्या सर्व मुलांवर लहानपणापासूनच अप्पांनी प्रेम केलं. मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारावर अप्पांचं काळजीपूर्वक लक्ष असे. 1959 पूर्वी तरी अप्पा म्हणजे स्वामी स्वरूपानंद मोठे साक्षात्कारी, श्रेष्ठ आणि अलौकिक संत आहेत याचा थांग पत्ता त्यांनी आम्हा घरातील माणसांना लागू दिला नाही. घरात ते अगदी सर्वसामान्य पितृतुल्य व्यक्तीप्रमाणेच असत. एक पितृतुल्य, प्रेमळ, विवेकी, सत्वनिष्ठ, बुद्धिमान आणि आदर्श व्यक्ती म्हणूनच घरातील आम्हा सर्वांना त्यांचा आदर वाटत असे. 1961 साली अप्पांच्या अभंग ज्ञानेश्वरी ग्रंथाचा प्रथम प्रकाशन समारंभ पावस इथं झाला. पावसला एक मोठा उत्सवच झाला. मला आठवतं ते असं की तेव्हापासूनच अप्पा हळूहळू अनेक भाविकांना ज्ञात असे होऊ लागले. नंतरच्या काळात अधूनमधून ते थेट 1974 पर्यंत म्हणजे स्वामींच्या महासमाधीपर्यंत प्रतिमासी शेकडो लोक पावसला येत. यातूनच पुढील काळात गुरुवर्य अप्पा एक महान साक्षात्कारी अलौकिक संत म्हणून उभ्या महाराष्ट्राला ज्ञात झाले. अप्पा एक अलौकिक संतश्रेष्ठ होते ह्यात शंका नाही. मला त्यांची तशी पूर्ण प्रचिती आली होती आणि आहे. ते अलौकिक साक्षात्कारी संत असले तरी त्यांची पारमार्थिक शिकवण मात्र साधी आणि व्यावहारिक अशी होती असं मला तरी वाटतं. तसंच त्या शिकवणुकीत मात्र व्यावहारिकदृष्ट्या अलौकिक असं ते कधी काही सांगत नसत. छोटी गीता. मी एक साधीसुधी सांसारिक गृहिणी. संसारात पूर्ण वेळ नाम घ्यायला वेळ कसा मिळणार? पण मला गीतेची आवड होती. पण सर्व गीता वेळात वेळ काढून वाचणं सुद्धा अवघड जाई. म्हणून अप्पांनी गीतेतील प्रत्येक अध्यायातील एक असे महत्त्वाचे 18 श्लोक एकत्र करून माझ्यासाठी एक छोटी गीताच जणू तयार करून दिली होती. ती गीता याप्रमाणे: न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः शनैरुपरमेद् बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्नाः प्रकृतिरष्टधा ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयातिस्त्यजन् देहं स याति परमां गतिम् अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत् स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते प्रकाशञ्च प्रवृत्तिञ्च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. आप्पांनी करून दिलेली ही छोटीशी गीता त्याचं स्मरण करूनच मी गेली काही वर्ष म्हणत आले आहे आणि अजूनही म्हणते. त्यामुळे मला आनंद मिळतो, शांती लाभते. ह्यात किमया असेल तर ती आप्पांची. मी फक्त त्याचं स्मरण करूनच हे श्लोक म्हणते एवढंच. बाकी संसार चालू आहेच. माझ्या अल्पमतीनं आप्पांची पारमार्थिक शिकवण व्यवहाराला धरून अशीच असे असं मला तरी वाटतं. ह्या शिकवणीसंबंधी आप्पा मजजवळ प्रसंगोपात असं जे बोलावयाचे त्यातील 2 गोष्टी इथं सांगते आणि श्री भटांच्या या पुस्तकासाठी म्हणून सांगत असलेली ही स्वामी कथा पूर्ण करते. साधक हो, त्या गोष्टी आपण उद्याच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. श्रीमत्
सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.